हरिओम. सगळ्यांचा या साप्ताहिक गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये सहर्ष स्वागत. आपला 4था अध्याय सुरू आहे. आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थनेने सुरुवात करू आपण. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. परमानंद माधवम. हरिओम. हरिओम. आता जो आपण 20वा श्लोक यांनी वाचला त्याचा फक्त मी गीताईतला श्लोक म्हणते आणि आपले ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं राहिलेलं आहे ते करून मग आपण पुढच्या 21व्या श्लोकाकडे जाणार आहोत. नित्यतृप्त निराधार नराखे फलवासना गेला गडूनी कर्मात तरी काही करीचिना. त्याच्यावरच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत 106 आणि 107. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे. ज्या पुरुषाला कर्माचरणाचा ज्याचे देहभाव सुटले तो कर्मफळाविषयी निरीच्छ असून नेहमी आनंदित असतो. जो संतोषाच्या गाभारा आत्मबोधाची या वोगरा पुरे न म्हणेच धनुर्धरा आरोग्यता. जो संतोषाच्या माझघरात बसतो आणि तिथे आत्मबोधाचे जेवण कितीही वाढले तरी पुरे असे म्हणतच नाही. फक्त या 20व्या श्लोकावर 2च ओव्या आहेत. त्याचं आपण थोडंसं विवेचन पाहूयात. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे. शरीरी उदास म्हणजे शारीरिक उपभोगांमध्ये अजिबात त्याचं मन अडकलेलं नाही किंवा त्याला अजिबात गोडी नाही. कधी असं होऊ शकतं, जर जीवनाला काही विशिष्ट असं उच्च ध्येय असेल तर आपोआपच शरीराकडे फारसं लक्ष देण्याची गरज पडत नाही. तिथून आपलं लक्ष मोकळं होतं आणि उच्च ध्येयाकडे आपलं लक्ष लागू शकतं. त्याचा एक प्रसंग लोकमान्य टिळकांच्या जीवनातला माधवानंदांनी उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. एकदा लोकमान्य टिळक रेल्वेने प्रवास करत असतात आणि त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे भाऊ बॅरिस्टर नारायणराव हे असतात. तर प्रवास सुरू झाल्यानंतर लोकमान्यांचं ते निरीक्षण करत असतात. तसे त्यांची त्वचा फार सुकलेली दिसत असते. तर ते म्हणतात की तुम्हाला ना चांगलं तेल लावून मसाज केलं पाहिजे, अंगवर्धन केलं पाहिजे. मी करून देईन तुम्हाला, मला चांगलं येतं ते. त्याच्यावर लोकमान्य म्हणला, अरे कसलं तेल आणि काय कसलं अंगवर्धन. अनेक वर्षात या शरीराला तेलाच्या थेंबाचा सुद्धा स्पर्श झालेला नाही, अगदी हजामतीच्या दिवशी सुद्धा नाही. आता तू काय हे तेल आणि तेल अंगवर्धन वगैरे बोलतोस. आणि ते इतक्या निरीच्छतेने किंवा खऱ्या खऱ्या वैराग्यपूर्ण त्यांचं ते बोलणं होतं की त्याच्या पुढे त्यांना अजून गळ घालण्याची सुद्धा हिंमत बॅरिस्टर नारायणरावांना झाली नाही. कारण त्यांचं ध्येय इतकं उच्च होतं की ह्या असल्या गोष्टी करत बसण्यामध्ये त्यांना काहीही रस नव्हता. म्हणजे त्याच्यात वेळ वाया घालवणं सुद्धा वाटलं असेल. आपल्याला सुद्धा थोडं थोडं असं वाटतं की आपण ही सौंदर्य साधना आपल्याला आवडते करायला. कुठे आयब्रोज कर, फेशियल कर, हे कर. पण जेव्हा बाकी काहीही महत्वाचं नसेल तेव्हाच आपण अशा गोष्टींकडे, एखादी महत्वाची गोष्ट आहे, माझा अभ्यास राहिलाय किंवा काय, तर ते सोडून मी पार्लरमध्ये जाऊन 2 तास बसले तर जीव नुसता जळतो. असं वाटतं की नाही नाही हे आपलं चुकलं, हे आपण कुठे भलतीकडे वेळ वाया घालवला, कोण बघणार आहे एवढं, आणि बघितलं तरी बघू देत. हे हळूहळू आपलंच होत जातं. जेव्हा आपल्याला अधिक महत्वाचं काहीतरी गवसतं ना तेव्हा मग हे सगळं शरीराचे आकर्षण, शरीराला सुंदर ठेवण्याचे आपले प्रयत्न, हे सगळं हळूहळू सुटायला लागते. अशा अर्थाने शरीरी उदासू असं म्हटलंय. आणि दुसऱ्या त्याच्यामध्ये म्हटलं की फळभोगी निरासू. त्याला आत्मस्वरूपात चित्त ज्याचं निमग्न असतं त्याला कुठल्याही फळासाठी तो काही करत नाही. कर्म करणं ही एक तर त्याची आवड असते, सहज भावाने तो करतो. किंवा इतरांना त्याचा उपयोग होत असेल ते आपण केलंच पाहिजे. आपला इतरांना उपयोग होणं याच्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत हे स्वच्छ डोक्यात असल्यामुळे तो सदैव
परोपकाराच्या भूमिकेमध्ये असतो आणि तो उपकार करण्याची भावना नसते, सहज असतं. परोपकार म्हटलं की बघा मी कसा उपकार केला, असा एक सूक्ष्म अहंकार घेऊन कुठली गोष्ट करणं असं नसतं त्याच्यामध्ये परत. तर म्हणून त्याला कर्माच्या फळाची आणि उपभोगांची इच्छा मनामध्ये अजिबात नसणं, अशा अर्थाने फळभोगी निरासू असं म्हटलं. तर उदासू निरासू हे शब्द ऐकले की असं आपल्याला तो कर्मयोगी एक प्रकारचा असा उदासीन, कशात रस आणि उत्साह नसलेला असा एक आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती येते, लांब लांब चेहरा केलेला असं. तर तो तसा नसतो. हे सांगण्यासाठी लागलीच तिसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात नित्यता उल्हासो होऊनी असे. म्हणजे तो रसरसलेला असतो, त्याला सगळ्या गोष्टीत रस असतो, म्हणजे ज्या योग्य गोष्टी, ज्या करण्याजोगी गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्याला भरपूर रस असतो. आणि उल्हास या शब्दामध्ये उत्साह, आनंद, काही करण्याची खुमखुमी असलेला रस, हे सगळं त्या उल्हास हा एक शब्द हे सगळ्या भावना दाखवून देतो. आणि चांगल्या कर्माचा उल्हास असायलाच हवा ना. काय आता चांगलं कर्म करायलाच हवं असं तोंड पाडून करण्यात काय मजा आहे. ते आनंदाने आणि अतिशय उत्साहाने आणि म्हणजे हिरिरीने ज्याला म्हणतात तसं करायला पाहिजे. आणि ज्ञानी व्यक्तीमध्ये हा उल्हास हा सहजच असतो, कारण त्याच्या अंतरातच मुळात आनंद असतो. कारण ज्ञानी म्हणजे काय, तो आत्मज्ञानी असतो, आत्मानुभूतीमध्ये असतो. म्हणजे तो आपल्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये जर निमग्न असेल तर तो तोंड लटकवलेला, तोंड पाडलेला आणि निरुत्साही असा असूच शकत नाही. इथे आपल्याला तिसऱ्या अध्यायातल्या 2 श्लोकांची आठवण व्हायला पाहिजे. 25 आणि 26, विशेषतः 25. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहम. काय म्हटलंय या श्लोकामध्ये? कर्मणी सक्ताः म्हणजे कर्मामध्ये अत्यंत आसक्त असलेले लोक ज्या पद्धतीने, म्हणजे फळ मिळवण्यासाठी धडपडत असलेले लोक ज्या उत्साहाने काम करतील, तसाच उत्साह कर्मामध्ये अजिबात, कर्मामध्ये म्हणजे कर्माच्या फळामध्ये अजिबात रस नसलेल्या ज्ञानी पुरुषाच्याही कर्मामध्ये दिसणं आवश्यक आहे. म्हणजे असणं आवश्यक आहे, फक्त दिसणं नाही. असेल तर तो दिसेलच, मग तो काय लपणार नाही. मुद्दाम आव आळून दाखवण्यासाठी काहीच करत नाही होत. इथे ज्ञानी सुद्धा काहीच करत नाही. म्हणजे वरवर बघताना फळासाठी काम करणारा आणि फळाची काहीही आशा नसताना सुद्धा तितकेच उत्साहाने काम करणारा यांच्या कर्मांमध्ये वरवर दिसताना काहीही फरक दिसत नाही किंवा दिसणं अपेक्षित नाही. पण आतला उत्साह तितकाच असतो. एकाला फळासाठी असतो, एकाला एक छान काम करायचं ह्याचाच उत्साह असतो, त्याचा इतरांना उपयोग होणार आहे ह्याचाच उत्साह असतो. हे सगळं त्या उल्हासूमध्ये. आणि हे कुणी करायचंय की ज्याला एक आदर्श निर्माण करायचंय, इतरांना आपल्यातून आपल्या वागण्यामधून इतरांना चांगली प्रेरणा मिळायला हवी, मिळायला हवी असं ज्यांना वाटतं त्यांनी अशा पद्धतीने काम करावं किंवा ते अशा पद्धतीने काम करतात. आणि मग त्यांनी पुढच्या श्लोकात सांगितलंय न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोशयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. आणि हे सगळं सांगायला जाऊ नको. जो थोडा अलीकडच्या पायरीवरती आहे त्याला हे तुमचा उपदेशांचे डोस पाजलेले काहीही पचणार नाहीये, तर त्याला तू असा फळाशी संग ठेवू नकोस बरं का, असं केल्याने असं होतं, हे सांगायला जाऊ नका. हा ठीक आहे, छान आहे, छान काम करतोय, असंच चांगलं काम कर. त्याच्या बुद्धीला जेवढं झेपेल तेवढंच त्याला सांगा किंवा त्याला काही सांगायला जाऊ नका. आपल्या कृतीनं तुमची कृतीच पुरेशी बोलकी असेल तर तो करेल. ज्याची ज्ञान घेण्याची क्षमता अजून तेवढी परिपक्व झालेली नाही त्याला उपदेशाचे डोस द्यायचे नाहीत, असा एक अत्यंत महत्वाचा इशारा ज्ञानी लोकांसाठी भगवंताने दिलेला आहे. एवढंच कळलं की आपल्याला खूप वाटतं की लागलीच मी ह्याला सांगेन त्याला सांगेन, पण त्याला त्या मोहात न पडता आपण ते सगळं आपल्या कामात उतरवायचा प्रयत्न करावा. आपलं काम बोलू दे, आपण नको बोलायला. हा पण एक फार चांगला मुद्दा भगवंतांनी आधीच सांगून ठेवला. तर असा हा 106वी ओळी, जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे. पुढची ओळी, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असा ज्ञानी संतोषाच्या माझघरामध्ये बसून
जेवणावर ताव मारतोय आणि त्याला वाढलं काय जातंय, त्याला ओगरणं असा शब्द वापरलाय. आपण पण हा शब्दावरून आलेला एक शब्द वापरतो बरं का व्यवहारात. ओगराळ नावाचा एक डाव असतो, असा लांब दांडा असतो त्याला आणि पुढे असं वाटीसारखं असतं. माठातनं पाणी काढायला वगैरे आपण वापरतो. किंवा जे पंक्तीतलं जेवण वाढायचं असतं, तर असं बादल्यातून वरण किंवा पातळ भाजी वगैरे वाढतात तेव्हा ते ओगराळ. तर तो ओगराळ ते मूळ शब्द ओगरणं म्हणजे वाढणं, ह्याच्यावरून तो आपण वापरत असलेला ओगराळ शब्द आलेला आहे. तर त्याला ओगरलं जातंय आणि काय ओगरलं जातंय, काय वाढलं जातंय? आत्मबोध. आत्मबोध असा भरभरून त्याला वाढला जातो आहे आणि त्याच्यातून त्याला अत्यंत प्रसन्नता निर्माण होते आणि तो प्रसन्नतेने तो पुरेच म्हणत नाही की आता बास झाला मला आत्मबोध. तो त्यात डुंबतोय, अजून हवं, अजून हवं. आता इथे आपण म्हणतो की जेवताना तृप्तता असावी, थोड्यात गोडी, पण हे वेगळं जेवण आहे, हे वेगळं सेवन आहे. नेहमीच अन्न सेवन करणं ह्याच्यापेक्षा आत्मबोधाचं सेवन ही पातळी आणि हा प्रसंगच वेगळा आहे, ती परिस्थितीच वेगळी आहे. त्यामुळे आनंद आणि तृप्ती तो तृप्तीतच बुडून गेलेला आहे. त्यामुळे त्याला पुरे म्हणायचं सुद्धा भान राहत नाही किंवा त्याला पुरे होतच नाही. त्यामुळे नेहमीच्या जेवणाच्या मर्यादा इथे नाहीत, कारण हे अमर्याद तत्वाच्या बोधाचं सेवन आहे. ज्ञानेश्वरांचं एक सांगणं अजून थोडं वेगळ्याच पद्धतीचं असतं आणि तोच श्लोक एका वेगळ्या अँगल मधून आपल्याला त्या श्लोकाकडे पाहायला मिळतं. तेव्हा इथे आता आपला 20वा श्लोक पूर्ण झालाय, तर आपण आता 21वा श्लोक म्हणूया. कोण म्हणणार आहे का मी म्हणू? मी म्हणू शकते. हा चालेल, म्हणू. 21वा म्हणायचा. 21. हा. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरं केवलं कर्म. शारीरम. हा शारीरम शारीरम. हा शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. संयमी सोडूनी सर्व इच्छे सह परिग्रह शरीरे चिकरी कर्म दोष त्यासन लागतो. पदच्छेद करूया. निराशीही यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम. अन्वय. निराशीही म्हणजे जो आशारहित आहे, यतचित्तात्मा म्हणजे ज्याचं शरीर व अंतःकरण त्याच्या पूर्ण ताब्यात आहे किंवा त्यांनी शरीर आणि अंतःकरण ज्यांनी पूर्ण ताब्यात आणलं आहे, यतचित्तात्मा. त्यक्त सर्व परिग्रह सर्व संग्रहांचा त्याग ज्याच्याकडून झालेला आहे. अशाच्या बाबतीत काय होतं? शारीरम केवलम कर्म कुर्वन, त्याच्या केवळ शरीराने केलेल्या कर्माचा ते कर्म करूनही किल्बिषम न आपनोती, त्याला दोष लागत नाही. परत एकदा नुसता मराठी अर्थ बघू. जो आशारहित आहे, ज्यांनी आपल्या शरीराचं आणि मनाचं चित्ताचं पूर्णपणे नियमन केलेलं आहे, त्यांनी सर्व संग्रहांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि अशा व्यक्तीचं शरीराने फक्त केलेलं जे कर्म असतं ते कर्म करूनही त्याला दोष लागत नाही. आता ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणाची घडण आणि त्याच्या कर्मातील अकर्म ह्याच्यावर प्रकाश टाकणारी ही श्लोक मालिका चालू आहे. साधारण 17व्या श्लोकापासून ते 23व्या श्लोकापर्यंत हाच एक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडणं चालू आहे. आणि आता त्या मालिकेतला प्रत्येक श्लोक हे ज्ञानीचे हे जो दोन गोष्टी आपण बोलल्या, कर्मातलं अकर्म आणि त्याचं अंतःकरणाची घडण, ह्याच्यावर त्याचे विविध पैलू आपल्या समोर उजळून टाकत आहे. तर याच्यात काय सांगितलंय? कर्मयोगाची 3 प्रधान लक्षणं सांगितलेली आहेत. एक निराशीही, दुसरं यतचित्तात्मा आणि तिसरं त्यक्त सर्व परिग्रह. याची अंतःकरणाची ठेवण कशी आहे? तर अशा पद्धतीची आहे आणि तशी त्याची अंतःकरणाची ठेवण असल्यामुळे तो कर्मबंधनात सापडत नाही, हे पुढच्या वळीत सांगितलेलं. तर सुरुवातीला आपण निराशीहीचा जरा चिंतन करूया. निराशी ही या शब्दावरूनच आपला मराठीतला जो निराश शब्द आहे ना, तो आलेला आहे. पण आपल्या मराठीत जो आपण व्यवहारात वापरतो त्याला फार नकारात्मक
त्याचा आपण संदर्भ आहे की वैफल्यग्रस्त, उद्ध्वस्त किंवा डिप्रेशन मध्ये गेलेला, असा त्याचा अर्थ आहे. तसा इथे अभिप्रेत अजिबातच नाही बरं का. इथे आशारहित, निराशी म्हणजे आशारहित, म्हणजे ज्याच्या आशा पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत असा. तर आशारहित याचा अर्थ आसक्ती रहित. कशाची आसक्ती? तर उपभोगांची आसक्ती किंवा मान्यता, उपभोग किंवा मान्यता ह्यातून आपल्याला काही सुख मिळेल ह्याची अशी इच्छा नसलेली व्यक्ती म्हणजे निराशी. आणि ऐहिक जीवन जेव्हा आपण उभं करत असतो तेव्हा माणसाला ज्या कुठल्या एका गोष्टीचा सगळ्यात जास्त आधार वाटतो तो म्हणजे आशा. कारण आशा जोपर्यंत असते तोपर्यंत काही करण्यामध्ये गंमत असते किंवा उत्साह टिकून असतो. एक प्रसिद्ध सुभाषित आहे, ते सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती पण असेल. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. मनुष्यांच्या मध्ये आशा नावाची एक अद्भुत किंवा विचित्र अशी एक शृंखला म्हणजे साखळी आहे. काय वैचित्र्य आहे त्या शृंखलेचं? तर जे लोक त्या साखळीने बांधले जातात, ययाबद्धाः, ते प्रधावंती, ते धावत सुटतात. आणि मुक्ताः, जे त्याच्यापासून मोकळे असतात, त्यांना ती साखळी पायात नसते, ते मात्र तिष्ठन्ति पंगुवत, ते जणू काही पांगळे असल्याप्रमाणे एकाच जागी थांबून राहतात. खरंच साखळीने बांधलेले थांबले पाहिजेत आणि साखळीतून मुक्त असलेले धावले पाहिजेत ना, पण हे उलट आहे. म्हणूनच तिला म्हणतं की ही आश्चर्य शृंखला, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण जोपर्यंत मनुष्याला आशा असेल तोपर्यंतच त्याच्या तो कर्मासाठी प्रवृत्त होईल. जाऊ दे, काय आता होणार नाही. असं का तुम्ही एकदा मनात विचार आला की तुमचा तो कर्म करण्याचा उत्साहच संपतो. आणि अध्यात्मात सुद्धा ईश्वर प्राप्तीची तर आशा असतेच ना माणसाला. त्या आशेनेच सगळे प्रयत्न, आध्यात्मिक प्रयत्न सुद्धा चालू असतात. आणि परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आशा ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ही आपल्या मनात असतेच असते. तर परमात्म्याची प्राप्ती म्हणजे काय? तर या सगळ्या विश्वाला चालवणारी, विश्वाच्या मागे असणारी जे परमतत्व आहे त्या परमतत्वाची अनुभूती किंवा देवाशी आपली एकरूपता अनुभवणं. मग ही गोष्ट ही मानवी जीवनामध्ये साधता येऊ शकतील अशा अनेक गोष्टी असतील, तर परमात्मा प्राप्ती ही त्याच्यातली सगळ्यात अत्युच्च गोष्ट आहे. की हे मिळाल्यानंतर आता अजून काही मिळायचं राहिलेलंच नाही, इतकी अत्युच्च गोष्ट. आणि ज्ञानी व्यक्तीला जेव्हा ही परमात्मा प्राप्ती झालेली असते तेव्हा साहजिकच तो इतर चुन्नू गोष्टींची आशा कशासाठी करेल, की त्याच्यामध्ये आसक्त कशासाठी राहील? कारण त्या काही लहान मोठ्या गोष्टी असतील की ज्या त्याच्या छोट्या छोट्या आशा आकांक्षा पूर्ण होऊन त्याला जे काही छोटं छोटं सुख आनंद मिळेल त्याच्या कित्येक पटींनी जास्त आनंद त्याला आत्मानंद, आत्म्याच्या सान्निध्यामधून किंवा आत्म्याच्या प्राप्तीपासून मिळालेला आहे. त्यामुळे त्याच्या मनात त्यात लहान मोठ्या आकांक्षा, सुखप्राप्तीच्या इच्छा, मग त्यांची पूर्ती, अशा वृत्ती ह्या त्याच्या मनामध्ये आपोआपच उठणार नाही. ह्या ज्ञानी व्यक्तीचं निराश असणं आणि सामान्य व्यक्तीचं निराश असणं याचं फार सुंदर शब्दामध्ये माधवानंदांनी एक तुलना करून दाखवलेली आहे. ते म्हणतात की ऐहिक परिस्थिती समजा बिघडलेली असली किंवा ती सुधारण्याची अजिबात शक्यता नसली किंवा एखादी मोठी गोष्ट आपल्याला मिळवायची पण ती मिळायची सुतराम शक्यता नाही, अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण माणूस कसा असतो? तर तो दुःखी निराश असतो. तर ज्ञानी कसे असतात? ते आनंदी निराश असतात. म्हणजे हा सर्वसाधारण माणूस हा दुःखाने निराश झालेला असतो आणि आत्मानंदामध्ये मग्न असलेला ज्ञानी हा अत्यानंदात, अतीव आनंदात असल्यामुळे तो निराश झालेला असतो. इथे त्या दोन्ही निराश असल्यामध्ये जो काही फरक आहे तो फार समर्पक शब्दामध्ये मानवानंद सांगतात. तुम्हाला फार आवडला, आनंदी निराश. आपण असा कधी विचारच करत नाही ना. निराश म्हणलं की दुःखी निराश हे बाय डिफॉल्ट आपण तसंच धरतो. त्याच्यानंतर निराश या शब्दाबद्दल डॉक्टर शंकर अभ्यंकर पण एक वेगळाच मुद्दा मांडतात. त्यांचं म्हणणं आहे की निराशी होण्यासाठी स्वार्थत्याग करण्याची आवश्यकता असते. स्वार्थत्यागी व्हावं लागतं निराशी होण्यासाठी. आणि मग स्वार्थत्यागी कसं होणार? तर स्वार्थत्यागी होण्यासाठी प्रत्येक पुरुषांनी
आपलं कर्म हे पुरुषार्थांवर अधिष्ठित करायला पाहिजे. पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ माहितीये? पुरुषांनी म्हणजे माणसांनी, फक्त पुरुष स्त्री इथे असा भेदभाव नाही. पुरुष म्हणजे नर, माणूस. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्या जन्मात ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मनुष्याने काम करावं, प्रयत्न करावे, त्याला म्हणतात पुरुषार्थ. आणि ते 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे ती सुरुवात धर्मापासून झालेली आहे. धर्माला अनुकूल असेल तसा अर्थ, म्हणजे तुम्हाला अर्थार्जन जरी करायचं झालं तरी ते धर्माला अनुकूल पाहिजे. तुम्हाला कामनापूर्ती करायची असली ती सुद्धा धर्माला अनुकूल पाहिजे. असा धर्म हा मुख्य प्रधान पुरुषार्थ सांगितलेला आहे. आणि त्या धर्माला धरून तुमचं आचरण असलं तर तुम्ही आपोआपच मोक्षाकडे जाल, म्हणजे स्वार्थत्यागी सुद्धा होऊ शकाल. म्हणून मानवानी आपलं सगळं कर्म हे धर्मावर म्हणजे सदाचारावर अधिष्ठित ठेवलं पाहिजे. म्हणजेच ते शास्त्रांनी संमत केलेलं असलं पाहिजे. आता शास्त्रांनी संमत म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक मेख आहे, जी पूर्वी 3ऱ्या अध्यायात पण आपल्याला सांगितलेलं आहे, की रागद्वेषांवर आधारित आपलं कर्म नसावं असं म्हणायचं. जेव्हा ते म्हणतात की शास्त्रांवर संमत कर्म करा किंवा धर्माला धरून करा. कुठलाही धर्म हा दुसऱ्याला त्रास द्या म्हणून सांगत नाही. त्यामुळे आपलं कर्म असं असावं की जे दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही, दुसऱ्याला उपयोगी पडावं. धर्मावर किंवा शास्त्रावर शास्त्रांनी संमत केलेला धर्म हा जर आपण आपला मोटो ठेवला तर आपोआपच आपले रागद्वेष बाजूला पडतील. एखादी गोष्ट मला आवडतीये पण ती धर्माला धरून नाहीये आणि हे शास्त्रांनी सांगितलंय हे मला माहितीये, तर मग मी ती करणार नाही. आणि एखादी गोष्ट मला आवडत नाहीये पण शास्त्र सांगतंय की ती केली पाहिजे, तर माझी नावड बाजूला ठेवूनही मी ती करीन. हेच 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं, आठवतंय का? की राग आणि द्वेष हे तुमच्या अध्यात्माच्या मार्गावरचे लुटारू आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. ते तुम्हाला त्यांच्या घोळात तुमच्यावर कधी घाला घालतील आणि घोळात घेतील आणि तुम्हाला धर्माच्या मार्गावरून कधी बाजूला खेचतील हे सांगता येणार नाही. तसंच मला वाटतं 2ऱ्या अध्यायात पण श्लोक आहे, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. जो रागद्वेषांना बाजूला ठेवून आपली इंद्रिय कर्मामध्ये लावतो त्याला शेवटी प्रसन्नता मिळते. प्रसादमधिगच्छति. त्याचं चित्त कायम प्रसन्न राहतं, कारण त्याच्या हातून पापाचरण होत नाही. तर असा हा निराशी या शब्दाकडे बघण्याचा अजून एक अँगल. आता आपला पहिला शब्द झाला निराशी. आता दुसरा जो पैलू या श्लोकात सांगितलेला आहे तो म्हणजे यतचित्तात्मा. आता शंकराचार्यांनी शांकर भाष्यामध्ये यतचित्तात्मा याची काय व्याख्या केली ती सुरुवातीला पाहूया. ज्यांनी चित्त म्हणजे अंतःकरण आणि आत्मा म्हणजे या ठिकाणी बाह्य इंद्रियांच्या संघातानी पूर्ण झालेलं शरीर, इथे शरीराला आत्मा म्हटलंय बरं का. आता इथे जनरलीच म्हणजे वेदांतामध्ये खूप संदर्भाला महत्व असतं. आत्मा या शब्दाचे वेगवेगळ्या संदर्भात कधी शरीर, कधी मन, कधी बुद्धी, कधी जीवात्मा असे वेगळे वेगळे अर्थ होतात. त्यामुळे या संदर्भात बघायला गेलं तर आत्मा म्हणजे शरीर असं म्हटलेलं आहे. म्हणजे शरीर आणि अंतःकरण या दोन्हींना ज्यांनी पूर्ण ताब्यात आणलेलं आहे असा तो यतचित्तात्मा. आत्ताच आपण निराशी ही हा शब्द बघितलेला, त्यामुळे आपल्याला लागलीच पटू शकतं की निराशी जो आहे अशा निराशी असलेल्या साधकाला यतचित्तात्मा होणं नक्कीच अधिक सोपं पडेल. कारण मग त्याला संसाराकडून फार मोठ्या आशा अपेक्षा नाहीये. त्यामुळे त्याचं शरीर, मन, बुद्धी हे ताब्यात येणं लवकर शक्य आहे. पण त्यातही माधवानंद हे चित्ताच्या नियमनावरती जास्त भर देत आहेत शरीराच्या नियमनापेक्षा. कारण एकदा चित्त नियमित झालं की शरीर आपोआपच त्या प्रमाणात नियमित होणार. तर चित्ताचं नियमन म्हणजे काय? तर चित्तवृत्तींचं नियमन. आता मनामध्ये सतत वेगळ्या वेगळ्या चित्तवृत्ती या उठत असतात आणि जोपर्यंत आपण बारकाव्याने किंवा शांत बसून त्या वृत्तींकडे बघायला सुरुवात करत नाही तोपर्यंत किती वृत्ती किती वेगाने येतायत जातायत आणि किती धुमाकूळ घालतायत ह्याचा आपल्याला काही पत्ताच नसतो. जर आपण ध्यान साधनेसाठी थोडा वेळ काढून बसलो आणि आपल्या वृत्तींचं निरीक्षण करायला लागलो तर कळतं की अरे किती अव्याहतपणे हा वृत्तींचा व्यापार चाललेला आहे, सतत अखंड.
म्हणजे एक वृत्ती आली आणि ती गेली आणि दुसरी वृत्ती आली, याच्यामधला जो काही छोटासा क्षण आहे, तो क्षण म्हणजे क्षणाचा काही भाग आहे. इतके चटकन दुसरी वृत्ती पुढे तयारच आहे. जेव्हा आपण हे नाममंत्राचं आलंबन घेऊन त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपल्याला कळू शकतं की ही गोष्ट किती आणि किती खरंच किती प्रमाणात अवघड आहे. म्हणून पुढच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अरे तू मला, आता 6वा अध्याय सगळा योग प्रक्रियेवरती आहे. तू एवढं मला सगळं ध्यानाचं आणि हे सगळं अत्यंत नियमित सगळ्या गोष्टी करण्यासाठी वगैरे सांगतोयस, मनाचं नियमनाचं सगळं वर्णन केलंस, पण हे मन किती अवघड आहे. एखाद्या वाऱ्याला मुठीत पकडून ठेवणं जेवढं अवघड आहे, तेवढंच हे मन चंचल असल्यामुळे, आणि आणखीन कसं आहे ते चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी, ते चुकीचं गोष्टी करायला तुम्हाला प्रवृत्त आणि सतत अस्वस्थ करणार, चळवळ चळवळ करणार आहे. बलवत, अत्यंत बलवान आहे, आणि दृढम म्हणजे हट्टी आहे. एकदा एखादी गोष्ट मनामध्ये आली की ते पूर्ण होईपर्यंत त्याची जी खळबळ खळबळ चळवळ चळवळ सुरू असते, चित्तामध्ये विक्षेप निर्माण करणं सुरू असतं, तर तुम्हाला स्वस्थ बसूच देत. तसंच समर्थ रामदास स्वामी पण मला वाटतं करुणाष्टकामध्ये म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धावरे धाव आता. हे शब्द समर्थांसारख्या व्यक्तीचे आहेत, तर आमच्यासारख्या पामरांचं काय. तरीही जेव्हा आपण प्रयत्न सुरू करतो, तेव्हा हळूहळू स्वतःच्या मनाची तंत्र आपल्याला थोडी थोडी उमगायला सुरुवात होते. आणि मग मनाच्या वृत्तींना नियंत्रणाखाली आणण्यासाठी योग प्रक्रियेचंच आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं. कारण त्या प्रक्रियेमध्ये हवं तिथे लक्ष केंद्रित करणं आणि ज्या असंबद्ध वृत्ती आहेत त्या वृत्तींना सोडून देणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, हे करण्याचा सराव करता करता मग हवी ती वृत्ती चित्तात स्थिर करणं, हवी ती वृत्ती म्हणा किंवा वृत्ती समूह म्हणा, तो चित्तामध्ये स्थिर करणं, नको त्या वृत्ती टाळणं, आणि शेवटी तर त्या वृत्तींची संख्याही कमी करत करत एकाच वृत्तीवर स्थिर होणं, इथपर्यंत हा अभ्यास पोचतो. तर चित्तात उठणाऱ्या वृत्तींच्या संख्येचा आणि स्वरूपाचा संबंध हा आहाराशी आहे. आहार म्हटलं की पहिलं आपल्याला अन्न हेच डोळ्यासमोर येतं. ते तर आहेच. साधं सात्विक आणि ईश्वराच्या स्मरणात जे अन्न ग्रहण केलं जातं योग्य प्रमाणात, अर्थात खूप नाही, तर वृत्ती सात्विक राहतात आणि त्यांची संख्या सुद्धा तुलनेने कमी असते. पण आपल्या बाकीच्या इंद्रियांना सुद्धा आहार आहेत. जे आपण पाहतो तो आपल्या डोळ्यांचा आहार, जे आपण ऐकतो तो आपल्या कानांचा आहार, जे स्पर्श आपण अनुभवतो तो आपल्या त्वचेचा आहार, जे गंध आपण घेतो तो आपल्या नाकाचा आहार. त्या सगळ्याच आहाराबाबत कटाक्ष ठेवणं हे गीतेला अभिप्रेत आहे, ज्याचं खूप वर्णन 6व्यामध्ये सुद्धा आहे आणि 17व्यामध्ये सुद्धा आहे. सगळं सात्विक राजसिक तामसिक आहार कसे आहेत, ते कसे घ्यावेत, कुठले टाळावेत, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याला युक्ताहार विहार असं म्हटलेलं आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा अत्यंत सुप्रसिद्ध श्लोक 6व्या अध्यायामध्ये येतो, जो अध्याय पूर्ण ध्यानयोगाला वाहिलेला आहे. की ज्याचा आहार विहार, त्याचं खाणं पिणं, एकंदरीतच फिरणं फिरणं, त्याचं झोपणं, जागं असणं, हे सगळंच नियमित आहे, अशासाठी योग हा त्याचं दुःख कमी करणारा ठरतो. आणि त्याच्या चित्ताची एकाग्रता जेव्हा होईल तेव्हा आपोआपच दुःख कमी होईल ना. त्यामुळे चित्ताची एकाग्रता करण्यासाठी योगाचा आधार घ्यावाच लागतो. पण योगाचा आधारच फक्त घेणं एवढं पुरेसं नसतं. कारण योगाचा आधार घेणं कशासारखं माहितीये, एखादा शिक्षक वर्गामध्ये छडी घेऊन सारखा टेबलावर छडी आपटतोय, गप्प बसा गप्प बसा गप्प बसा, असं तो सारखं आरडाओरडा करून शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय. तसं थोडस योगानी, फक्त योगानी जेव्हा तुम्ही नियमन करायचा प्रयत्न करता, तेव्हा ते त्या शिक्षकांनी छडी आपटून तुम्हाला सारखं शिस्त लावण्यासारखं असतं. तर त्याच्यापेक्षा माधवानंद म्हणतात की चित्तातल्या वृत्तींचा प्रवाह हा भक्ती प्रेमाने हा जास्त सहजपणे ईश्वरयुक्त होणं शक्य आहे.
शिस्तीच्या बरोबरच ईश्वर प्रेमाचा सुद्धा आधार घ्यायला हरकत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेसाठी ईश्वरालाच शरण जा. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. किंवा दुसरा एक श्लोक खूप तोही प्रसिद्ध आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. बाकी काही जमत नाहीये ना, फक्त ईश्वराला शरण जा आणि त्याला म्हणून तूच माझ्याकडनं काय हे मला करायचंय, हे जमत नाही, आता तूच, तुला शरण आलोय, तूच माझ्याकडनं करून घे. तेव्हा नुसत्या शिस्तीनंही नाही आणि नुसत्या प्रेमानेही नाही, या दोन्हीच्या योग्य मिश्रणामुळे आपण चित्ताची म्हणजे चित्ताचं नियमन करू शकतो. तर चित्ताच्या नियमनामध्ये चित्ताला चैतन्याशी जोडण्याची ही प्रक्रिया ही प्रधान असते, हे विसरून चालणार नाही. आणि ती तिकडे आपला फोकस असला की चित्तवृत्ती आपोआपच कमी कमी होत जातात. आणि याच्यासाठी केवळ निश्चयाचा किंवा केवळ विचारांचा आधार न घेता संवित असा एक शब्द वापरतात माधवानंद. संवित म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा आधार. म्हणून आपल्याला सांगतात श्वास ही आपल्या अस्तित्वाची खूण आहे, म्हणून श्वासाकडे लक्ष द्या. जेव्हा चित्ताचं नियमन करायचं असेल तेव्हा श्वासाचं नियंत्रण केलं की आपोआप चित्ताचं नियंत्रण होतं. त्याच्यासाठी उपदेश सारामध्ये सुद्धा आपण एक श्लोक बघितलेला आहे. तर अस्तित्वाच्या जाणीवेचा आधार घेऊन सुद्धा चित्त नियमन ही प्रक्रिया अधिक परिणामकारकरित्या घडू शकते. तर योग्याला तर हे साधतच, कारण चित्त नियमनाची क्षमता ज्याची परिपूर्ण झालेली आहे, परिपूर्ण विकसित झालेली आहे, अशी यतचित्तात्मा ही स्थिती आहे. आणि ही स्थिती येण्यासाठी विवेक, वैराग्य, भक्ती आणि योग या चारही अंगांनी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि माधवानंद तर म्हणतात की याच्यातलं कुठलंही एक अंग जरी कमी पडलं तरी त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे या चारही अंगांनी सायमल्टेनियसली प्रयत्न केला तर आपण इथे पोहोचू शकतो. तर ध्यानयोगामध्ये नियंत्रणाचा प्रत्यक्ष अभ्यास असतो आणि यतचित्तात्मा हा योगी तर असायलाच लागतो. मग चित्ताचं नियमन हा योग प्रक्रियेचा एक भाग आहे आणि ती क्षमता हळूहळू विकसित होत जाणं हा त्या प्रक्रियेचा परिणाम. आणि चित्त नियमन क्षमतेची पूर्णावस्था गाठली गेली हे कसं ओळखायचं, म्हणजे आता हा यतचित्तात्मा झाला हे कसं ओळखायचं, की नियमन न करता सुद्धा ज्याचं चित्त स्वतःहूनच नियमाने चालतं, आता त्याला वेगळे प्रयत्नच करावे लागत नाही, तो बाय डिफॉल्ट नियमित अवस्थेमध्येच आहे, म्हणजे तो यतचित्तात्मा झाला, म्हणजे तो पूर्ण योगी झाला. इथे आपला दुसरा शब्द झाला. पहिला शब्द होता निराशीही, दुसरा होता यतचित्तात्मा, आणि आता येतोय तिसरा शब्द त्यक्त सर्व परिग्रह. हा ज्याचा सर्व संग्रहांचा त्याग झालेला आहे असा. आता अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणं. तर सगळे तुम्ही योगवालेच आहात, त्यामुळे यम नियम या जे काही एकंदर 8 अंग आहेत त्यातलं यम हे जे जगाच्या संदर्भातले जे नियम आहेत त्याच्यामध्ये जे 5 सांगितले जातात त्याच्यामध्ये या अपरिग्रहाचा समावेश केलेला आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर इतका हा महत्वाचा आहे. तर अपरिग्रह का सांगितलेला आहे? ज्ञानीसाठी. तर संग्रह केले किंवा साधकासाठी असं म्हणू, ज्ञानीचा तो झालेलाच असतो, ही ज्ञानीची लक्षण आहे आणि साधकाला ते गुण आपल्या अंगी आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. संग्रह केलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपण पूर्वस्मृतीने जोडलेले असतो आणि नकळत ती वस्तू समोर आली की ते सूक्ष्मपणे किंवा स्पष्टपणे त्या वृत्ती रूपाने उठतात. आपल्याला बायकांना तर हे कळायला सोपंच आहे. आपल्या प्रत्येक साडीचा किंवा दागिन्याचा एक इतिहास असतो, ही अमक्यानी या कार्यक्रमाला दिली होती किंवा ही नवऱ्यानी इकडून इकडून आणली होती, असं प्रत्येकाशी काहीतरी जोडलेलं असतं. आणि ती कायमस्वरूपी म्हणजे ती 20-20 वर्ष जरी साडी आपण वापरत असलो तरी ती साडीला हात लावला की साडी समोर आली की आपल्या मनात ते विचार संपून तरी जातातच. तर सर्वसाधारणपणे माणूस हा विविध वस्तू आणि पदार्थ यांचे संग्रह तर करतच असतो. आपण सगळेच खूप संग्रह करतो. काही काहींची घरं तर म्युझियम्सच वाटतात मला, केवढे ते डेकोरेट केलेली असतात. म्हणजे डेकोरेशन किंवा छान मांडणी ही नक्कीच आवश्यक आहे, पण कधी कधी ते थोडंसं अंगावर आल्यासारखं सुद्धा होतं.
कालच मी असं एक घर बघून आली, तिचे असं म्हणजे बापरे, जिकडे बघावं तिकडे नुसता लखलखाट, बघावं तिकडे चमचमाट असंच होतं. तर पण हा नुसता संग्रहच त्रासदायक आहे का? म्हणजे संग्रह हा फक्त वस्तूंचा आणि पदार्थांचा असतो का? आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे बघतोय. तर त्याच्याबरोबरच या पदार्थांमधून आपल्याला सुख प्राप्त होईल अशा कल्पनांचेही संग्रह असतात आणि आपल्याला सुखांसाठी या गोष्टींचा आधार आहे असे मनात विचार असतात. त्या विचारांचा सुद्धा संग्रह असतो. म्हणजे एक वस्तूंचा किंवा पदार्थांचा ऍक्च्युअल संग्रह, त्यांच्यामधून सुख मिळणार या कल्पनांचा संग्रह आणि सुखासाठी आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत अशा विचारांचा संग्रह. तर बाहेरचा संग्रह आहे तो फक्त वस्तूंचा किंवा पदार्थांचा. ते खरं तर वस्तूंचा किंवा पदार्थांचा संग्रह असला तर फार बिघडत नाहीये. मग बिघडताय कशाने? तर त्या वस्तूंबद्दल जी ममत्व किंवा आसक्ती आहे त्याच्यामुळे बिघडतंय. त्यामुळे ते जास्त बाधक आहे. कारण बाहेरून वस्तूंचे संग्रह दूर केले पण जर आसक्ती मनाने आपण त्याच्याशी जोडलंच राहिलो तर मग काही उपयोग नाही ना. म्हणजे एक असाच उदाहरण सांगते. एकांनी मला एक काहीतरी दागिना दिला होता आणि त्या प्रत्येक वेळेला भेटलं की हा मी तुला दिलेला आहे असं मला दोनदा म्हणजे आता दिलायत ना आता किती वेळेला म्हणणार झालं की आता दिला तो आता माझा नाही का झाला. पण त्यांना मनाने त्या दागिन्यात मध्ये अडकलेल्या होत्या आणि तो दिलाही होता फॉर XYZ रिझन दिला होता पण मनाने तो माझा आहे तो मी तिला दिला ही आसक्ती अजून सुटलेली नव्हती. म्हणजे आपण आता ह्याच्यातनं एवढाच बोध घ्यायचा की आपण जर कोणाला अशी कुठली गोष्ट ती दिली म्हणजे दिली आता पुन्हा त्याचा विचार नाही करायचा. इतकं जेव्हा तुमची मनाची तयारी असेल ना तेव्हाच द्या, नाही तर भले देऊ नका. ठेवा अजून तुम्ही वापरा तुमचं मन भरेपर्यंत मग द्या. पण हा हा अपरिग्रह म्हणजे नाही होऊ शकत. कारण तुम्ही फक्त बाह्य त्याग केला आणि मनाने तुम्ही जोडलेलेच आहात मग काय उपयोग त्याच्याशी. त्याच्यावर संग्रह न करणं हा सुद्धा एक उपाय रामकृष्ण परमहंस सुचवतात. आणि ते म्हणतात की जर तुम्ही अशा काजळीनी भरलेल्या खोलीत दिवस रात्र राहताय तर कधीतरी तुमच्या अंगाला कुठेतरी काजळी लागणारच आहे. त्यामुळे पूर्ण संग्रहच सोडा. पण हे आपल्यासारख्या व्यवहारात राहणाऱ्या व्यवहारी लोकांसाठी किंवा साधकांसाठी हे खूप अवघड आणि खूप पुढची पातळी वाटते मला. तर बदली पातळी आपण असं समजू शकतो की वस्तूंचा संग्रह पूर्ण टाळणं हे सुद्धा आपल्याला शक्य नाही. तर वस्तू असतानाही त्या फार मनात येऊ न देणं किंवा त्याच्यावरचं ममत्व आणि अभिलाषा हे जणू काही देवाला वाहिलेल्या होऊन जाणं हा एक अपरिग्रहाचा ज्याला आपण म्हणू मध्यम मार्ग. ईश्वराबद्दलचं ममत्व वाढलं तर ऐश्वर्याबद्दलचं ममत्व आणि महत्व हे कमी व्हायला मदत होईल. म्हणजे मगाशी जसं माधवानंदांनी सजेस्ट केलं की योगमार्ग आहेच पण योगमार्गाबरोबर जर भक्ती मार्गाचंही त्याच्यात मिश्रण केलं तर ती गोष्ट अधिक सोपी होईल. तसंच इथे सांगतायत की नुसता अपरिग्रह विचारांनी करण्यापेक्षा त्याला भक्तीची जोड दिली तर बघा थोडं सोपं पडतंय का. आता इथे त्यक्त सर्व परिग्रह सर्व शब्द आहे. तो सर्व शब्द हे आपल्याला दाखवतो की आतले आणि बाहेरचे हे दोन्हीही संग्रह त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत की जे सगळे सोडणं अपेक्षित आहे. मग बाहेरचे संग्रह हे अत्यंत कमी म्हणजे अगदी जीवनावश्यकतेपुरतच असणं आणि मनात कशाचाच संग्रह नसणं हे दोन्ही मिळून सर्व परिग्रह सर्व परिग्रहाचा त्याग म्हणजे त्यक्त सर्व परिग्रह हा या शब्दांनी काय सांगायचं. अर्थात हे जरी पटलं तरी करायला तितकंच अवघड आहे. कारण बुद्धीला पटलं म्हणून लागलीच आपल्याकडून संग्रहाचा त्याग होईल असं नाही. आम्हाला मोहनातही त्या मागच्या सेशनमध्ये त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्या प्रवचनाच्या दिवशी हे सांगितलं होतं की तुम्हाला मी एक एक्सरसाइज देते. त्या म्हणल्या फक्त तुम्ही अशी 25 गोष्टींची लिस्ट करा की ज्या तुम्हाला जीवनासाठी आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय तुमचं रोजचं जीवन प्रॉब्लेमॅटिक होईल. अशा 25 वस्तूंची यादी करा आणि ज्या उरलेल्या गोष्टी असतील त्याच्या व्यतिरिक्तच्या त्या हळूहळू हळू रोज 1-1, 2-2 अशा कमी करायला सुरुवात करा. मला नाही वाटत कोणी हा एक्सरसाइज खरंच मनावर घेऊन केला असेल. पण त्या दर रोज केलत का हो तुम्ही केलत का असं अगदी रोज विचारायच्या. त्यामुळे सगळे आपल्या नुसते हसायचे कारण ते अवघड आहे.
आपण जेव्हा घर साफ करतो अगदी माळ्यांपासून, तेव्हा खूप अशी खुमखुमी असते. आता मी एवढं सामान कमी करणार आहे वगैरे वगैरे. काढतो आपण, बोचकी ठेवतो, ही ह्याला देऊ त्याला देऊ, कोणी योग्य व्यक्ती वाटते देईल तेव्हा त्याला मिळेल तेव्हा त्याला देऊन टाकू, मला त्याची काही गरज नाही, हे सगळं होतं. हळूहळू हळू ती पुन्हा बोचकी परत कधी जातात नाण्यावर ते कळत नाही. आता फार पसारा होता, आता आधी ठेवून देऊ, असं म्हणत म्हणत निम्म्याहून अधिक पुन्हा ज्या त्या ठिकाणी जातं. त्याचा काही उपयोग होणार नसतो, आधी काही झालेला नसतो, तरीही ते तिथेच असतं. कारण एक अदृश्य दोर त्याला त्या सगळ्या वस्तूंना आपल्यापाशी बांधून ठेवणारा असतो, तो म्हणजे ममत्व. की या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. काहीतरी एक पूर्वस्मृती पण असतात, जसं मगाशी म्हणत असत, अमक्या तमक्यानी अमक्या तमक्या वेळेला दिलं होतं, आईनी दिलेलं आहे, सासूबाईंनी दिलेलं आहे, म्हणून राहू देत, त्यांची आठवण. एरवी काही त्यांची आठवणी येत नाही बरं का, पण त्या टाकायचं झालं वस्तू की तेव्हा मात्र लागलीच, नाही नाही सासूबाईंची आठवण आहे, राहू दे राहू दे. त्यामुळे त्या माझ्या आहेत असं वाटणं, आणि कुठेतरी त्या मला लागतील, कधीतरी लागतील, त्या मला मदत करतील, त्या मला थोडंफार तरी सुख देतील, अशी एक आश्रय त्या वस्तूंच्या बद्दलचा किंवा आशा ही मनामध्ये असणं. तर अपरिग्रह जमण्यासाठी पदार्थांची आशा किंवा आसक्ती नसणं, त्याच्याबरोबरच त्याचा आश्रय किंवा आधार न वाटणं, ह्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आतापर्यंतच्या विवेचनात जर बघितलं तर त्यक्त सर्व परिग्रहाच्या आधीही दोन महत्वाची पदं येऊन गेली. एक तर निराशी ही याच श्लोकात आलाय, आणि गेल्या श्लोकात कुठला शब्द आला होता, शब्द निराश्रय. हा निराशी आणि निराश्रय हा असल्याशिवाय त्यक्त सर्व परिग्रहाची पायरी गाठणं शक्य नाही. कारण पदार्थांबद्दल ममत्व नसणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ममत्वात सुद्धा पुन्हा दोन गोष्टी येतात, की एकतर माझेपणातली एक प्रेमभावना असते, माझं आहे ते, एक काहीतरी छान वाटत असतं आपल्याला ते माझं आहे म्हणण्यामध्ये, आणि माझं आहे ते ह्याच्यात एक अधिकाराची भावना असते. म्हणजे मी ते मिळवलेलं आहे, किंवा काहीतरी धडपड करून सुद्धा आपण एखादी गोष्ट जाऊन घेऊन आलेलो असतो, तेव्हा त्यामुळे तेही असतं आपल्या डोक्यामध्ये, अधिकार भावना. त्यामुळे अपरिग्रह आपल्यासाठी, सामान्य माणसासाठी अवघड होतो. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की घर सोडून एखादा वनात गेला आणि तिथं जरी वस्त्रहीन राहिला तरीही त्याचा परिग्रह तिथे त्याच्याबरोबर त्याची पाठ सोडत नाही. तो ज्या झाडाखाली राहील ते झाड माझं आहे असं तो म्हणायला सुरुवात करतो. हे झाड माझं आहे कारण मी या झाडाखाली राहतो. अरे तुझं कसं झाड? ते झाड आधीच होतं. तसंच आम्हाला एका शिबिरामध्ये फार छान गोष्ट सांगितली होती. फार वर्ष झाली त्याला. असाच एक साधू सर्वसंग परित्याग करून साधनेसाठी कुठल्या तरी पर्वतावर जातो, आणि तिथे एक रिकामी गुहा पाहून तिथे तो त्याचं वास्तव्य करायला सुरुवात करतो, त्याचं ध्यानधारणा करतो. त्याचं सगळी दिनचर्या तिथे सेट झालेली असते. एक दिवस तो त्याच्या दिनचर्येप्रमाणे उठून नदीवर आंघोळ करायला जातो, आणि आंघोळ करून परत येईपर्यंत दुसरा कोणी एक माणूस येऊन त्या गुहेमध्ये बसलेला असतो. म्हणतो, अरे तू कसा काय माझ्या गुहेत आलास? तर तो म्हणतो, ही तुमची गुहा आहे, म्हणजे या पर्वतामध्ये खोदून खोदून तुम्ही का ही गुहा निर्माण केली? असा प्रश्न विचारल्यावर मग तो भानावर येतो की अरे आपण काय म्हणलो, हे ही गुहा माझी कुठल्या अंगानी आहे? ही गुहा होतीच, मी इथे येऊन राहिलोय, तसा हा इथे येऊन राहिलाय, ही माझी गुहा कधीपासून झाली? इतके तो ममत्व कधी येऊन चिकटेल. आता मोहनाताईंच्या प्रवचनाला सुद्धा आता त्यातलीच एक गोष्ट सांगते, की जी आता हे वाचता वाचता माझ्या लक्षात आलं, की प्रवचनाच्या पहिल्या दिवशी जशी ज्या व्यक्ती जिथे बसल्या होत्या की नाही साधारणपणे, शेवटच्या दिवसापर्यंत साधारणपणे सर्वजण, म्हणजे हे मी 97-98% सांगते, सगळेजण त्याच त्याच खुर्च्यावर बसत होते बरं का. आता हे कोणी ठरवलं की ह्या व्यक्तीने इथंच बसायचं, चौथ्याच लाईनीतल्या दुसऱ्याच खुर्चीवर बसायचं? कोणीही ठरवलं नाही, पण आपोआपच ठरलं. प्रत्येक जण असा ओढीने तिथे, ही माझी खुर्ची, काल मी इथे बसले होते. आणि नाहीतर मग रुमाल टाकणे, पिशवी ठेवणे, मैत्रिणीला सांगून जागा पकडणे, ती अमकी तमकी खुर्ची तिथे वर पंखा आहे ती मला हवी. म्हणजे किती तुम्ही 7 दिवस त्या हॉलमध्ये जाऊन प्रवचन ऐकणार, त्यातली जी खुर्ची तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला जिथे कम्फर्ट झोन निर्माण झालेला असेल ती खुर्ची रोज मिळावी असं तुम्हाला वाटतं. इतकं ते ममत्व आपल्याही नकळत आपल्याला येऊन चिकटतं. आणि म्हणून माधवानंद सांगतात की अपरिग्रह हा अवघड आहे, पण अनावश्यक संग्रह कमी करणं म्हणजे अपरिग्रह एवढाच वरवर तो करून चालत नाही, त्याला साधनेची जोड दिली पाहिजे, तर साधनेतून विवेक विकसित होतो.
आणि विवेकातून जे वैराग्य निर्माण होतं तेच तुम्हाला जास्त काळ पुरतं. जे तात्पुरतं वैराग्य एखादं प्रवचन ऐकून, एखादा श्लोक ऐकून किंवा एखादा किस्सा ऐकून जे आपल्याला वाटतं की आपल्या मनापर्यंत पोहोचलंय, ते तितक्याच लवकर म्हणजे असं धूळ झटकल्यासारखं ते जातं सुद्धा. तर हे सगळं झालं साधारण व्यक्तीच्या बाबतीत अपरिग्रह कसा होतो किंवा होऊ शकत नाही, ज्या लेवलला होऊ शकत नाही. पण आता ज्ञानी व्यक्तीच्या आपण ही सगळी लक्षणं बघतोय. तर ज्ञानी व्यक्तीच्या मध्ये मात्र अपरिग्रह हा पूर्णपणे विकसित झालेला असतो. कारण भक्ती आणि योग या दोन्हीच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याचं चित्त हे इतकं त्या परमेश्वरामध्ये म्हणा किंवा परमतत्वामध्ये रमून गेलेलं असतं की त्याचं इतकं दृढ आकर्षण परमेश्वरापाशी असतं किंवा तत्वापाशी असतं की ते पदार्थांच्या वरच्या किंवा त्यांच्या संग्रहावरच्या आकर्षणामध्ये जातच नाही. त्याला एक फार छान उदाहरण देतात की राजाला रद्दी विकून पैसे मिळवण्याचं काही कारण आहे का? ना कारण आहे ना वेळ त्याला त्याच्यासाठी. कारणही नसू देत आणि वेळही नसू देत, पण त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर त्याच्या मनात तरी हा विचार येईल का, चला चला ही रद्दी साठली, ही रद्दी विकून आपण पैसे मिळवू. मनातच येणार नाहीये त्याच्या. त्या रद्दीला त्याच्या मनातच स्थान नाहीये. तसं तीच गोष्ट ज्ञानी व्यक्तींच्या परिग्रहाबाबत असते. ते जरी पदार्थांच्या संग्रहामध्ये वेढलेले जरी असले तरी त्यांचं मन त्या पदार्थांच्या मध्ये ममत्वानी गुंतलेलं नसतं. त्यामुळे ते पदार्थ आजूबाजूला असले काय आणि नसले काय यांनी त्यांना काहीच फरक पडत नाही. म्हणजे त्यांना मुद्दामून त्या पदार्थांचा त्याग वेगळा करावा लागत नाही, कारण ते मनानी त्याग झालेला असतो. तर मग हे ऐकल्यानंतर काही जणांना असं वाटतं की हो आमच्याकडे पण खूप वस्तू आहेत, पण आम्ही पण काही असे अगदी सारखे त्यांचं चिंतन करत बसलोय असं काही नाही. म्हणजे आम्ही पण अपरिग्रह आम्हाला जमलाय असं म्हणायचं का? त्याच्यावर माधवानंद एक फार चांगला मुद्दा सांगतात की काही वेळासाठी चित्त पदार्थांवरून दूर होणं एवढीच व्यापकता नाहीये त्या अपरिग्रहामध्ये. तर तुमचं चित्त आत्मचैतन्याशी जोडलेलंही असणं हेही त्याच्यासाठी आवश्यक आहे. पदार्थ मनात येत नाहीयेत एवढंच पुरेच नाही, हा एक भाग झाला. पण आत्मचैतन्याशी जोडलेलं असणं हा त्याचा दुसरा भाग आहे आणि तोही तितकाच महत्वाचा आहे. अनुसंधान आणि अपरिग्रह हे दोन्हीची साधना करायची असं तुम्हाला ते मुद्दाम जागा करून सांगतात. आता या बाबतीमध्ये आपण एक दोन उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे ते नाथ महाराजांचं आहे, एकनाथ महाराज. एकनाथ महाराज हे अत्यंत सधन होते आणि तरीही अत्यंत परोपकारी वृत्ती होती, दानशूर होते, कनवाळू होते. सर्व धर्म म्हणजे काय सर्व प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर बघणारे होते. पण इतके चांगले अति चांगल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा काही लोकांना म्हणजे काय कुचेष्टा करणं किंवा त्यांची परीक्षा बघणं असा एक खोडसाळपणा अंगामध्ये असतो. तसा पैठणमधल्या काही लोकांच्या अंगात होता. तर एकदा पैठणमध्ये खूप धुवाधार पाऊस पडत होता आणि अगदी संध्याकाळच्या वेळेला किंवा असं उशिरा रात्रीच्या वेळेला काही यात्रेकरू पैठणमध्ये शिरले आणि त्यांना आश्रयही हवा होता, भूकही लागलेली होती. ते कुठे आश्रय मिळू शकेल वगैरे अशी चौकशी करत असताना हे जे कुचाळ लोक होते त्यांनी म्हणले हा ते एकनाथ महाराज त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे गेले की तुमची सगळी सोय होईल. म्हणजे ही खूप अपरात्रीची वेळ असते तरी त्यांना पाठवून देतात आणि एकनाथ महाराज अर्थातच त्यांचं अगदी मोकळ्या मनाने आणि आनंदाने स्वागत करतातच. आता त्यांचा भुकेचा सगळा स्वयंपाक आता बनवला पाहिजे, काय 7-8 माणसं होती त्यांच्यासाठी. तर गिरिजाबाई ठरवतात की स्वयंपाक करूयात, त्या पदर खोचतात. पण एक प्रॉब्लेम असतो की पाऊस असल्यामुळे कोरडं सरपण वाड्यामधलं संपलेलं असतं किंवा पुरेसं नसतं. तर आता चूल पेटवायची झाली तर कोरडं सरपण असायला पाहिजे आणि कोरडं सरपण असल्याशिवाय अन्न शिजवता येणार नाही. तर काय करूयात? तर त्या समस्येला नाथ महाराज काय तोडगा काढतात आपण विचारही करू शकणार नाही. त्यांचा सुंदर कोरीव काम केलेला लाकडी पलंग असतो. सरळ ते कुऱ्हाड घेतात, त्या लाकडी पलंग तोडतात, ढलप्या करतात आणि गिरिजाबाईंना म्हणतात करा आता पेट वाचून. काहीही म्हणजे हा खरा अपरिग्रह की ठीक आहे आत्ताची गरज काय आहे म्हणजे
तो पलंग नसेल तर मी कसा झोपीन, काय होईन, त्याच्यावर किती कोरीव काम नक्षी, आपल्यासारखे किती विचार करतील. छे छे, एवढं कसं, नाही का, इतक्या इतक्या रुपयांना घेतलेला आहे तो वगैरे वगैरे, पुन्हा मिळेल का, कितीतरी आपण विचार करू, पण त्यांच्या मनात तो विचार सुद्धा नाही. दातवारानेच एक गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे आता चोरी करण्याकरता चोर आले होते. चोर आलेले त्यांना कळले, ते चोरतायत हेही कळलं, ते काहीच बोलले नाहीत ना, चोरी करू दिली. आणि मग नंतर ते निघाल्यावर ते म्हणले, थांबता का जरा. अरे ते घाबरले चोर. नाही नाही, घाबरू नका, ती 2-3 भांडी चांदीची राहिली आहेत तिकडे देवघरात, ती तुमची राहिली बहुतेक, तीही घेऊन जा. हा अपरिग्रह आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचा आहे. म्हणजे हा केवळ आपल्या, आपण तर कल्पना सुद्धा करू शकत नाही कसं काय एवढा अपरिग्रह कोणाला जमू शकतो. तसा थोडा एक वेगळ्या अपरिग्रहाची अजून एक गोष्ट आहे. आपले पातंजल योग दर्शन, भारतीय मानसशास्त्र हे जे पुस्तक आहे, ते लिहिणारे जे कृष्णाजी केशव कोल्हटकर, तर त्यांनी ते जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा त्या एका पुस्तकालाच त्यांना डीलिट ही पदवी, एका पुस्तकाच्या लेखनामुळेच त्यांना डीलिट ही पदवी मिळाली, इतकं ते असाधारण आणि उच्च पातळीवरचं पुस्तक झालेलं आहे. तर त्याचं जेव्हा प्रकाशित व्हायचं होतं त्याच्या आधी परीक्षणासाठी म्हणून निंबाळला गुरुदेव रानडे म्हणून महान सत्पुरुष राहत होते, त्यांनी त्यांना बोलवलं होतं की परीक्षण करण्याकरता त्यांनी विनंती केली असेल त्यांना गुरुदेवांना की तुम्ही हे करा, कारण ते अत्यंत अधिकारी गृहस्थ होते. तर तिथे जाऊन ते निंबाळला एक 10-12 दिवस राहिले आणि गुरुदेव रानड्यांनी सगळी त्याचं परीक्षण वगैरे केलं आणि परीक्षण पूर्ण झाल्यानंतर मग आता ते निघणार, त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी भेटायला बोलवलं. त्यांची जी नेमाची जी खोली होती, जिथं ते त्यांची साधना करायला बसत असत, त्या खोलीमध्ये त्यांना भेटायला बोलावलं. तर हे ते खूप एक्साइटेड होते की एवढी महान हस्ती, आणि ते प्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू पण होते, गुरुदेव रानडे. तर एवढी प्रयाग विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर असणारी व्यक्ती, त्याची बैठकीची खोली कशी असेल असं ते कल्पनेत ते काय काय रंगत होते, अशी असेल तशी असेल, फोटो असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, अमुक असेल, काय आणखीन त्यांनी बरंच काही कल्पनाचित्र रंगवलं. आणि ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी जी एक नजर फिरवली त्याच्यात ते थक्क झाले. त्या खोलीमध्ये फक्त शेणाने सारवलेली जमीन, भिंतीवर अशा 3-4 खुंट्या, आणि त्या खुंट्यावर एक स्वच्छ धुतलेले 3-4 सदरे, पांढरे शुभ्र, आणि 3-4 धोत्र, आणि खाली जमिनीवर बसलेले गुरुदेव रानडे. या व्यतिरिक्त एकही वस्तू नाही. कुलगुरू पदावरची व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर कसं भव्य टेबल, त्याच्यावर काच, फुलदाणी, असं काय 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 येतं ना, तसंच त्यांच्याही येऊन गेलं. ते म्हणले की बास झालं, या खोलीचं वर्णन संपलं. त्यामुळे योगज्ञानी व्यक्तीच्या मूर्तिमंत अपरिग्रहाचं आणि तशाच जाणकार व्यक्तीने केलेलं हे वर्णन आहे की आपल्याला, म्हणजे हे खूपच पुढचं ध्येय आहे, पण आपण लहान सहान गोष्टीमधलं तरी मन काढून घ्यायला सुरुवात करायला हवी, एवढं त्याच्यामधून आपल्याला कळतंय. आता 3ही आपण हे शब्द संपवले. शारीरम केवलम कर्म, एक 5 मिनिटं घेऊ. शारीरम केवलम कर्म कुर्वन् आप्नोति किल्बिषम्. तर शारीरम केवलम कर्म कुर्वन्, केवळ शरीराने कर्म करून त्याला दोष लागत नाही. न आप्नोति किल्बिषम्, शारीर कर्म याचे 2 अर्थ घेतलेले. एकतर फक्त शरीर निर्वाहापुरतं केलं जाणारं कर्म, असा अर्थ रामसुखदास जास्त हे करतात, घेतात. त्यांचं म्हणणं की निवृत्तीपरायण जे कर्मयोगी असतात ते फक्त शरीर टिकेल याच्यासाठी जेवढं करावं लागेल तेवढंच करतात. आणि दुसरा जरा व्यापक अर्थ आहे शरीराने होणारं कर्म. आता शरीर निर्वाहासाठी जरी कर्म करायचं झालं तरी ते शरीरानेच करायला हवं ना, त्यामुळे तो मला जास्त अर्थ, जास्त सर्वसमावेशक वाटतो की शरीराने होणारं कर्म. आणि कसं आहे की ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक क्षणाला त्याला कर्म हे करावंच लागतं. कर्माचे संस्कारही अंतःकरणावर उमटणं, त्याच्यामुळे हे स्वाभाविकच आहे त्याच्याबरोबर. पण चित्ताला जर आसक्ती किंवा कर्तृत्वाचा लेप असेल तर मग केलेल्या कर्माचे ठसे हे जास्त स्पष्टपणे पडतात आणि ते जास्त टिकाऊ असतात.
तर साध्या शरीर धारण्याच्या कर्मांचे संस्कार होत नाही. तेव्हा उठून सकाळी ब्रश केलं किंवा आंघोळ केली तर त्याच्यामध्ये काही कर्तृत्वाचा भाव नसतो, त्यामुळे त्याचे कुठलेही संस्कार पडत नाही. तर ज्ञानीच्या बाबतीमध्ये जी सहजता आपली सामान्य माणसांची या गोष्टींमध्ये असते, ज्ञानींची सर्वच, मग कितीही मोठं काम असलं तरी तितकेच सहज भाव असल्यामुळे ज्ञानींना त्या कर्माचे संस्कार निर्माण होत नाही. आणखीन ज्ञानी लोक हे फक्त शरीर निर्वाहापुरतेच काम करतात असं आपल्या खरं तर उदाहरणं वेगळी आहेत. म्हणजे ते अनेक प्रचंड कार्य करतात अशीच उदाहरणं आपल्याकडे जास्त आहेत. अनेक संत पण म्हणजे ते संत महात्मे, अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर विवेकानंद घ्या किंवा स्वामी समर्थ रामदास स्वामी घ्या. तर त्यांनी एवढं प्रचंड कार्य केलंय. समर्थ रामदास स्वामी तर मुसलमानांचं सगळं साम्राज्य म्हणजे आदिलशहा, निजामशहा आणि मुघल ह्या सगळ्या साम्राज्यांच्या काळामध्ये होते. त्या काळात त्यांनी भारतभर भ्रमण करून शेकडो का हजारो मारुतींची स्थापना केली आणि बलोपासना आणि स्वाभिमान लोकांच्या मध्ये कसा जागृत होईल याच्यासाठी कार्य केलं. तर मग हे काय शरीर निर्वाहासाठी कसं म्हणता येईल? पुष्कळ त्याच्या पुढचं कार्य. आणि इथे केवळ शरीराने म्हणताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलंही कर्म हे केवळ शरीराने होतच नाही, त्यात मन आणि बुद्धीचा सहभाग असावाच लागतो. पण मग केवलम शरीर शारीरम असं का म्हटलंय? तर ते म्हणतात की जणू काही केवळ शरीराने असा त्याचा अर्थ घेणं जास्त योग्य होईल. कारण ते कर्म करताना वैयक्तिक स्वार्थ, सुखाची इच्छा, मोठेपणाची भाव, ममत्व, एकूणात शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर कर्तृत्व किंवा भोक्तृत्व याचा लवलेशही नसतो. त्यामुळे मन ते कर्म धरून ठेवत नाही. ज्ञानी व्यक्तीचं कर्म जणू काही केवळ शरीराच्या पातळीवरतीच होतं. ते मनाच्या उंबरठ्याला शिरेलही पण मनाच्या आत घुसून ठाण मांडून बसत नाही, म्हणजेच त्याचा संस्कार हा डीप होत नाही. आणि म्हणून त्याला न आपनोती किलबिषम. किलबिषम म्हणजे बंधन निर्माण करणाऱ्या वासना किंवा असे दोष की जे सांसारिक उपभोगांकडे किंवा मान्यतांकडे मन गुंतवून ठेवतील आणि ज्ञानासंबंधी तुम्हाला उदासीन होतील, असे संस्कार अंतःकरणाने गोळा करून ठेवणं, हे दोष. आणि हे दोष हे ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानमय अवस्थेमुळे कर्म करूनही त्याचे संस्कार आणि हे दोष त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. इथे आपलं हा श्लोक आता संपतोय. एक स्वामी चिन्मयानंदांचा एक विचार सांगायचा आहे, तो मी पुढच्या वेळेला सांगेन. आणि ज्ञानेश्वरी आपण 21 आणि 22 अशा 2 श्लोकांची एकत्रच बघणार आहोत, कारण ज्ञानेश्वरांनीच त्याच्यावर एकत्र ओव्या लिहिलेल्या आहेत दोन, त्यामुळे ते आपण एकत्र बघू. त्यामुळे इथे थांबूयात. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.